नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, ज्या लाभार्थ्यांना जे की संजय गांधी निराधार योजनेमधील असतील, ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, ज्यामध्ये दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर जे काही वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, तर या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा हा जो व्हिडिओ हा ठरणार आहे। बघा, तुमचे जर पैसे तुम्हाला मिळत नसतील किंवा मग कमी मिळत असतील, जसं की दिव्यांग बांधव आहेत यांना कमी पैसे मिळतात काहींना, तर काहींना व्यवस्थित 2,500 रुपये मिळतात दर महिन्याला, परंतु काही जे लाभार्थी आहेत त्यांना मात्र 1,500, 1,000, 500 अशाच प्रकारचे पैसे मिळत आहेत। तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत आणि सर्वच लाभार्थी जे काही निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाचे अपडेट आहे। तर बघा, तहसील कार्यालय यांच्याकडून एक जाहीरनामा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुमचं जे काही हयात प्रमाणपत्र आहे आणि UDID कार्ड आहे हे तुम्हाला 20 तारखेपर्यंत अपडेट करायचं आहे आणि नेमकं काय करायचं त्यामध्ये सर्व काही यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी असाल, ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला जर पैसे व्यवस्थित मिळत नसतील, महिन्याच्या महिन्या पैसे तुमचे व्यवस्थित मिळत नसतील, तुम्हाला एखाद्या महिन्याला मिळतील, दुसऱ्या महिन्याला मिळत नसतील, असं काही होत असेल, किंवा मग दिव्यांग योजनेचे लाभार्थी असताल आणि तुम्हाला जर जे काही 2,500 रुपयाचा आता अनुदान वाढ झाली आहे त्यामधून तुम्हाला फक्त 1,000 रुपये येत असतील किंवा मग 1,500 येत असतील, तर काहींना जर येतच नसतील, तर या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थींचे UDID कार्ड हे आधार कार्डची संलग्न करण्याबाबत, त्याचबरोबर खाली बघा, संदर्भीय पत्राचे जे काही अनुषंगाने तहसील कार्यालय नेर अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजना असेल, ज्यामध्ये की त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल व इंदिरा गांधी दिव्यांग जे काही निवृत्ती वेतन योजना आहे, या 5ही योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी सूचित करण्यात येते की बघा, या 5ही योजनेतील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत यांना सूचना देण्यात आल्या आहेत। सर्वात प्रथम काय आहे बघा, शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठी विविध योजना इत्यादीसाठी UDID जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे अनिवार्य करण्यात आले आहे। त्याचबरोबर UDID जे कार्ड आहे, हे जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील सर्व दिव्यांगांना 1,500 वरून 2,500 रुपये इतकी अनुदान वाढ करण्यात आलेली आहे, परंतु त्यांना जर अनुदान वाढ कमी येत असेल तर त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत। आता खाली यामध्ये काय लिहिण्यात आहे हे तुम्हाला सांगून देतो। बघा, तर बघा, सर्वात आधीची पहिली सूचना आहे, सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे। आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थींचे आधार लिंक नसेल त्यांनी दिनांक 20/1/2025 पर्यंत UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करून त्यास आधार क्रमांक लिंक करावा। 20/1/2025। आता बघा, हे जे जाहीरनामा आहे हा 2025चा आहे, म्हणजेच की मागच्या वर्षीचा आहे, परंतु यावरून आपल्याला हे कळतं आहे की या जाहीरनामा जो काढलेला आहे हा 2025चा, म्हणजेच की 20/1 जानेवारीमध्येच आपल्याला हे अपडेट करायचं होतं आणि सर्व काही आपल्याला तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचं होतं। त्याचप्रमाणे अजूनही तुमचं जर काही UDID कार्ड असं KYC केलेलं नसेल किंवा हयात प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं नसेल तर याबद्दल सुद्धा पूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजेच की हे जरी मागच्या वर्षीचं जाहीरनामा असेल तरी यानुसारच आपल्याला हे जे काम आहे अजूनही करावं लागणार आहे, कारण की तुम्ही जर केलेलं नसेल तर हे करावं लागणार आहे। दुसरं बघा काय आहे, ज्या दिव्यांग लाभार्थींना 2500 ऐवजी 1,500 रुपये भेटत आहेत त्यांनी दिनांक 20/1/2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन भेटावे। दिनांक 31/1/2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन हयात प्रमाणपत्र सादर करावे व UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करावे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही व UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC होणार नाही त्यांना पुढील महिन्याचे अनुदान वाटपास अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी। तहसीलदार नेर।
तर बघा मंडळी, हा जरी जाहीरनामा 2025चा असेल तरी तुम्हाला 2026मध्ये यावर्षीसुद्धा हेच करायचं आहे. तुमचं जर UDID कार्ड लिंक नसेल, आधार कार्डची ते लिंक करून घ्या आणि आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं तुम्ही ते देऊन द्या. म्हणजेच की तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जी काही पैसे कमी येत आहेत तर तुम्ही जे काही हयात प्रमाणपत्र आहे हे सुद्धा 31 जानेवारी 2026पर्यंत, म्हणजेच की आता 8-15 दिवस राहिलेले आहेत, तर 15 दिवसपर्यंत तुम्ही म्हणजे 31 जानेवारीलाच तुम्ही तुमचे जे काही UDID कार्ड आहे किंवा मग तुमच्याजवळ जे काही हयात प्रमाणपत्र आहे हे नेऊन द्यायचं आहे. तर म्हणजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की या महिन्यात तुम्हाला हे 2 कामं करायची आहेत, म्हणजेच की तुम्हाला येणारे जे हप्ते आहेत हे पूर्णपणे व्यवस्थित येणार आहेत.